नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा मराठी प्रथम भाषा इयत्ता 8वीची जी संकलित मूल्यमापन 1ची जी आज परीक्षा झाली, इयत्ता 8वीचा जो मराठीचा पेपर झाला, त्या मराठी पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा तोंडी चाचणी होती. पहा खालील छायाचित्रातील व्यक्तीचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. छायाचित्रातील व्यक्तीचे नाव सांग. छायाचित्रातील व्यक्तीच्या वेशभूषेचे वर्णन कर. छायाचित्रातील व्यक्तीच्या जीवनात घडलेला प्रसंग तुझ्या शब्दात सांग. पहा अशा पद्धतीचे हे तोंडी प्रश्न होते. आपल्याला लेखी प्रश्न आणि त्यावरील उत्तरांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा खाली दिलेला उतारा वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी 5 गुण होते. उतार्यावरती प्रश्न तोंडी तुम्हाला विचारले जाणार होते. पहा लेखी चाचणी आहे. पहा प्रश्न तिसरा, खाली दिलेला उतारा वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. पहा आता काय आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होते? योग्य पर्याय क्रमांकाला गोल कर. पहा मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावली या वाक्यातून देशप्रेम व्यक्त होत आहे. पहा मुलांनी शाळेच्या आवारात झाडे लावली म्हणजे पर्याय क्रमांक 3ला गोल करायचं होतं. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, का ते कारण लिही. देश प्रदूषणाच्या कचाट्यात सापडत आहे कारण आपल्या देशातील लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा करतात म्हणून देश प्रदूषणाच्या कचाट्यात सापडत आहे. डोंगर उघडे बोडके दिसत आहेत कारण डोंगरावरील झाडांची लोकांकडून म्हणजे वृक्षतोड केली जात आहे, त्याच्यामुळे डोंगर उघडे बोडके दिसत आहेत. आपली भारत माता सस्यश्यामल होण्यासाठी करावयाच्या कोणताही एक उपाय लिही. वृक्ष तोड न करता वृक्ष लागवड करावी हा उपाय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तुझी शाळा आणि तुझ्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी कोणताही एका उपक्रमाचे नाव सुचव व लिही. उपक्रमाचं नाव माझी शाळा स्वच्छ शाळा. त्यानंतर प्रश्न चौथा होता, खालील बातमी वाच व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. पहा आता ही जी बातमी आहे ती आपल्याला लक्षपूर्वक आणि समजपूर्वक वाचायची आहे. वाचल्यानंतर त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा दिलेल्या बातमीचा विषय काय आहे ते लिही. तर काय विषय होता? शिक्षण सप्ताह. सदर उपक्रमातील विविध कार्यक्रमाबाबत प्रारंभिक कुणी मार्गदर्शन केलं? त्याचं उत्तर आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण सप्ताह अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही. वृक्ष लागवड या उपक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत कोणत्या उपक्रमाचे आयोजन केले होते ते लिही. शाळेमध्ये अध्ययन साहित्य निर्मिती, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कला सादरीकरण, भाषिक व गणितीय खेळ, वृक्ष लागवड इत्यादी कार्यक्रम या ठिकाणी शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत आयोजित केले होते. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ लिही. विशालला गायनात अत्यंत रस आहे. वाक्प्रचार आहे म्हणजे या ठिकाणी विजयला कबड्डी खेळात रस आहे म्हणजे रस आहे हा जो वाक्प्रचार आहे आणि वाक्प्रचाराचा अर्थ आहे आवड असणे. रस असणे म्हणजे आवड असणे. खालील वाक्यात अर्थ स्पष्ट करणारी म्हणली. बाबांनी रमेशला सांगितलेले काम केले नसल्याची नुसती जाणीव करून दिल्याबरोबर त्याने काम न करण्याची अनेक कारणे सांगितली. म्हणजेच या ठिकाणी म्हण आहे ना करत्याचा वार शनिवार. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदल व वाक्य पुन्हा लिही. राघवने खडू आणला. राघवने खडू आणले. पहा म्हणजे आणला म्हटल्यावर एक खडू आणि खडू आणले म्हटल्यानंतर अनेक खडू आणले म्हणजे खडूचं अनेक वचन त्या ठिकाणी खडूच आहे, परंतु क्रियापदामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, खालील उतारा वाच व त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिही. पहा हा जो उत्तर आहे तो उत्तर आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यावरून आपण काय करणार आहोत? प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत. तर खाली दिलेल्या बोलीभाषेतील शब्दांना प्रमाण भाषेविषयी पर्यायी शब्द लिही. डेचकी. डेचकी म्हणजे डेचके किंवा डेकची. वलानी म्हणजे वळवानी. वलानी म्हणजे वळवानी. त्यानंतर खाली दिलेल्या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द शोधून लिही. लाकडी काठी म्हणजेच दांडी. खाली दिलेल्या शब्दातील अक्षरापासून कोणताही एक अर्थपूर्ण शब्द तयार कर व लिही. पहा आता या ठिकाणी एक अर्थपूर्ण शब्द पहा राग होतोय, त्यानंतर नगर होतोय, चिराग होतोय. अशा पद्धतीचे अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी या चिराग नगर या शब्दापासून या शब्दाच्या अक्षरांपासून तयार होतात. पहा दिलेल्या परिच्छेदातील अपरिचित बोलीभाषेतील शब्दाचे अर्थ शोधण्यासाठी तू कशा कशाची मदत घेशील ते लिही. पहा अपरिचित शब्द शोधण्यासाठी शब्दकोशाची मदत घेईल, इंटरनेटवर शब्द शोधेल. त्यानंतर पुढचा आहे बा खालील कविता वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे
लिही. या ठिकाणी ही जी कविता आहे ती वाचायची आहे आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा, पुढीलपैकी श्रावण महिन्यासाठी कवितेत न आलेले विशेषणाला गोल कर. पहा, आता न आलेलं विशेषण आहे खोडकर, म्हणून त्याला गोल केलेलं आहे. पहा, त्यानंतर पुढे आहे, इंद्रधनुष्य हे उत्तर येईल असा एक प्रश्न तयार कर व लिही. आकाशामध्ये दिसणाऱ्या 7 रंग असणाऱ्या धनुष्याचे नाव काय? आकाशाला कशाचा बांध घातला आहे? किंवा पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये काय दिसून येते? अशा पद्धतीचा इंद्रधनुष्य उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा होता. पहा, वरील कवितेत श्रावण महिन्यातील कोणत्या सणाचे वर्णन आले आहे ते लिही. दहीहंडी आणि नागपंचमी या सणांचं. कवितेत यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिहा. कलागत, पंगत, लाजल्या, सजल्या. कवितेत तुला आवडणारी ओळ कोणती व ती का आवडली ते लिही. पहा, इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, म्हणजे इंद्रधनुष्याचे मनमोहक वर्णन केलेले आहे. म्हणून माझा आवडता छंद या विषयावर 8 ते 10 ओळी माहिती लिहायची आहे. पहा, प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पद्धतीने माझा आवडता छंद, पहा, कोणाचा खेळणे असेल, कोणाचा या ठिकाणी वाचन असेल, ज्या पद्धतीने तुमचा आवडता छंद आहे, कोणाची चित्रकलेचा छंद असेल, ज्याला जो छंद आहे तो छंद या ठिकाणी 8 ते 10 ओळीमध्ये त्याची माहिती लिहायची. त्याला आपल्याला 4 गुण मिळणार आहेत. पहा, त्यानंतर खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. सुट्टीमध्ये तू अनुभवलेली गमती-जमती 3-4 वाक्यातली. पहा, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही काय काय अनुभव घेतलेले होते ते गमती-जमती या ठिकाणी आपल्याला 3-4 वाक्यामध्ये लिहायचे आहेत. त्याला गुण आहेत 2. त्यानंतर खाली दिलेल्या चित्राच्या आधारे कवितेच्या 2 ओळी तयार कर व लिही. झाड आहे हिरवेगार, वारा घेते थंडगार, झाडावरती भरते पक्ष्यांची शाळा, झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा. अशा पद्धतीची ही जी कवितेची ओळ आहे ती लिहायची होती 2 गुणांसाठी. त्यानंतर इयत्ता 8वी साठी तयार केलेल्या वाचन कोपऱ्याचे उद्घाटन करण्यासाठी विनंती करणारे पत्र विद्यार्थी प्रमुख या नात्याने मुख्याध्यापकांना लिही. पहा, वाचन कोपऱ्याचं उद्घाटन करण्यासाठी मुख्याध्यापकांना बोलवायचं आहे, त्यासंबंधीचं विनंती पत्र त्या ठिकाणी मुख्याध्यापकाला विद्यार्थी प्रमुख या नात्याने आपण लिहायचं आहे. आपल्या पद्धतीने हे पत्र तुम्ही लिहू शकता. पहा, त्यानंतर 11वा प्रश्न होता, खाली दिलेल्या मुद्द्यावरून कथा लिही व कथेला योग्य शीर्षक दे. शाळेची सहल, घाटातून प्रवेश, एका ठिकाणी विश्रांती थांबणे, निसर्ग सौंदर्याचा आनंद, अनपेक्षित घटना, घटनेला धैर्याने सामोरे जाणे, सुटकेचा आनंद, परतीचा प्रवास. म्हणजे या ठिकाणी कथेला नाव आपण देऊ शकतो सहल, आणि ही जी कथा आहे ती आपण आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने सहल आपली गेली आणि कशी आपण मौज मस्ती केली, त्याचबरोबर एक अनपेक्षित घटना त्या ठिकाणी लिहायची आणि त्याला आम्ही कसं धैर्याने सामोरं गेलो आणि त्यातून कसा आनंद मिळाला, आणि सुटकेचा आनंद कशा पद्धतीने मिळाला ते आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 12वा आहे, खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. अ, गुण आहेत 6. अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिही. पानावर दवबिंदू जमले होते. सामान्य रूप पाना. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखून लिही. खेड्याहून शहर मोठे असते. हून पहा, पंचमी विभक्ती आहे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखून लिही. अमित पुस्तक वाचतो. कर्तरी प्रयोग. आईने गाईला बांधले. भावे प्रयोग. खालील तक्ता पूर्ण कर. संधी आणि संधी विग्रह. भाग्योदय, भाग्य अधिक उदय, करावेसे, करावे अधिक असे. अशा पद्धतीने इयत्ता 8वीचा जो मराठी विषयाचा जो पेपर होता त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे VPN एज्युकेशनल गुरु, या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण की असेच शैक्षणिक ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या प्रश्नपत्रिकांचं जे उत्तरं आणि उत्तराचं या ठिकाणी अचूक असं विश्लेषण आपण या आपल्या चॅनलवरती करत असतो. आज आपण इयत्ता 8वीचा संकलित मूल्यमापन 1 म्हणजे स्टारचा जो पेपर होता, जो 50 मार्काचा, तो 50 मार्काचा पेपर आणि त्याची उत्तरं या ठिकाणी पाहिली. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.